गाईस, तर आज आमचा रविवार, आमचा सरकारी दिनांक. आम्ही शिका इंडियाचे नाबार्ले कार्यकर्ते आहेत. ते आमचे 3 फंटर आहेत. आमची परी इथं आहे. तर आता आम्ही चाललो कामाला. तर माझी बाईकची ती मला भावच देत नाही गाईस. ते काय सांगू तुम्हाला, माझी जिंदगी अशी बरबाद झाली. तुझ्यासाठी घेतलाय काहीतरी तरी लपून ठेवलाय मी. तर मी आता चाललो इथून केस कापायला. तुम्हाला दाखवतो केशीच्या दुकानावर गेल्यावर गाईस. तर भेटू आपण आता थोड्याच वेळात. आपले फंटर पण मागत आहेत. बघू शकता तुम्ही, मागे आपले येत आहेत ते गल्लीत आहेत. तर गाईस, आता एक गल्लीमध्ये मोठा मचाड झालाय. तर आता एक भाभीची पाण्याची मोटरच बंद होत नव्हती. ती भाभी लय रडत होती आमच्या तिघांपाशी येऊन. बोलते भैयाजी कुछ करो. मी तिला बोललो टेन्शन घेऊ नका. अरे आमचे लंबे लंबे हाती सगळ्यांकडे इकडे तिघांकडे. तर दिनेशने पहिला ट्राय केला, त्याच्याकडून काय झाला नाही. मग मी ट्राय केला, तर माझ्याकडून झाला. मी बंद करून टाकला. ते भाभी बोलते धन्यवाद, कुछ लोग है 400-500 फूट. मैं बोला नहीं, इतनी तो मदद कर सकता हूँ क्योंकि मैं एक सिका इंडिया का कार्यकर्ता हूँ और सिका इंडिया में मेरे को बहुत इज्जत है. इसके लिए तो मैं किससे पैसा वैसा कुछ लेता नहीं. तो आपको मिलता है डायरेक्ट कटिंग की दुकान. गाइस, तो विषय असा झालता. आमचा आम्ही तिघांनी सकाळी प्लॅन केलता जाऊ केस कापायला. पण त्याच्यातच एक थोडा ट्विस्ट झाला. ट्विस्ट असा झाला ते आता आम्ही चाललो डायरेक्ट नाश्ता करायला. कारण की घरी आम्हाला नाश्ता देत नाही घरवाले आमचे. बोलतात मीठले मागे पिठले मागे, त्याच्यामुळे आम्हाला घरचे नाश्ता देत नाही. तर आम्ही चाललो आता बाहेर नाश्ता करायला. तर आता मग आपण भेटू तुम्हाला नाश्त्याच्या दुकानावर. नाश्ता हॉटेलला. अरे हॉटेल दुकान गावाकडे दुकान म्हणतात म्हणलं बाय. रस पेले सजन ते राजा. चला मग गाईस, तुम्हाला भेटत राहू. आजचा पुरा रविवार आमचाच दिवस असतो. उद्यापासून डबल आम्ही मुस्लिम म्हणून जातो हप्ताभर. मग तिकडे आमचा साहेबचा चालतो बघते राज. गाईस, जेवढं तुमच्याकडे घरवाले होते मतदारवाले सगळे महेश चौगुलेला मत करा. माझा तर एकच निर्णय मी सांगतो तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये. आपल्या महेश शेखला वोट करा तुम्ही फक्त बस. तर गाईस, तर मी आलो आता सलून मध्ये. तर आता सलून मध्ये माझा आता केसवस कापून झालेत आमच्या दोघांचे. बघू शकता आमचा भाऊ कसा दिसत आहे. खूपच दिवसानंतर वेळानंतर भाऊने पैसे लावलेले आहेत केसाला. तर आता झालेला आहे. ते 1 महिन्यानंतर केस कापलेले आहेत. अजून एक फंटा आलेला आहे. आता तुम्हाला बाहेर बघू शकता. आता चालू